भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक मंडळाची मुदत जून 2020ला संपली होती. 2020 पासून त्या ठिकाणी कार्यरत असलेलं संचालक मंडळ हे बेकायदेशीररित्या कामकाज करत होतं. या संदर्भात प्रादेशिक सहसंचालक साखर आणि निवडणूक प्राधिकरण यांनी कारखान्याला वेळोवेळी पत्र पाठवून कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात आवश्यक असणारा निधी भरणा करावा म्हणून अनेक वेळा पत्रव्यवहार केला. परंतु कारखान्याने जो निवडणूक निधी 60 लाख रुपये लागत होता त्यापैकी फक्त 20 लाख भरले आणि बाकीची रक्कम भरत नव्हता. 2022 पासून प्रादेशिक सहसंचालक साखर हे कारखान्याशी पत्रव्यवहार करत होते, परंतु कारखाना निधी भरत नसल्यामुळे ह्या निवडणुका होत नव्हत्या. कारखान्यानं वारंवार विचारल्यानंतर सुद्धा कारखाना केवळ सांगायचा हा कारखाना 25 वर्ष भाडे कराराने कारखान्यानं चालवायला दिलाय, कारखान्याकडे पैसे नाहीत. म्हणून प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे कारखान्याला एक नोटीस पाठवली की 77A खाली संचालक मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासक का नेमण्यात येऊ नये. त्या नोटिसीला कारखान्याच्या अनेक सभासदांनी लेखी सूचना मांडल्या की हे संचालक मंडळ 2020 पासून बेकायदेशीर कामकाज करते, ते बरखास्त करावं आणि त्या ठिकाणी प्रशासकीय समिती नेमावी. त्या पद्धतीनं कायद्यातील तरतुदी विचारात घेता प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी 22/4/2026 रोजी एक प्रशासकीय समिती नेमली. या समितीमध्ये मी स्वतः वसंतविनायक साळुंखे यांची अध्यक्ष आणि संभाजी ताकवणे आणि तुषार शितोळे यांची सदस्य संचालक म्हणून नेमणुकीचा आदेश दिला. हा आदेश दिल्यानंतर 22 तारखेलाच आम्ही कारखान्यावरती पदभार स्वीकारला. हा पदभार स्वीकारल्यानंतर आम्ही 22, 23 आणि 24 पर्यंत कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रक्रियेसंदर्भातलं कामकाज सुरू केलं. दरम्यान कारखान्याच्या बरखास्त झालेल्या संचालक मंडळाचे संचालक तुकाराम ताकवणे यांनी तातडीने सहकार मंत्र्याकडे कलम 152 खाली अपील दाखल केलं. हे अपील दाखल केल्यानंतर सहकार मंत्र्यांनी त्याच दिवशी एकतर्फी आमचं कुठलंही म्हणणं न ऐकून घेता स्थगिती दिली. हे स्थगिती देत असताना आम्ही कागदपत्र जर पाहिली तर सहकार मंत्री 24 तारखेला मंत्रालयात उपस्थित नव्हते, तर त्यांच्या मतदारसंघामध्ये उपस्थित होते. मग ते मतदारसंघात उपस्थित असताना 24 तारखेला सहकार मंत्र्यांनी ताकवण्यांच्या अपील अर्जावर सही कशी केली हा प्रश्न आम्ही न्यायालयापुढे मांडला होता. त्यानंतर 29 तारखेला सहकार मंत्र्यांनी सुनावणी ठेवली. सुनावणीची नोटीस खरं तर कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे 7 दिवस अगोदर देणं अपेक्षित असताना यामध्ये सहकार मंत्र्यांना ताकवण्यांना अप्रत्यक्षरित्या मदत करायच्या हेतूनं आम्हाला 1.5 दिवसाची नोटीस दिली. तरीसुद्धा आम्ही 29 तारखेला सुनावणीला उपस्थित राहिलो. आम्ही त्या ठिकाणी म्हणणं मांडलं की जे आपणापुढं अपील दाखल केले त्या अपिलाची प्रत आम्हाला मिळालेली नाही, जे स्थगिती आदेश आपण दिलाय त्याची प्रत मिळाली नाही, ती कागदपत्र मिळावीत आणि त्यावर आम्हाला म्हणणं दाखल करायला 15 दिवसाचा वेळ द्यावा. असं असताना हे सुनावणी सुरू असताना दरम्यान काही ज्या गोष्टी घडामोडी घडल्या त्या घडामोडीमध्ये सहकार मंत्र्यांनी लगेच त्या फाईलवरती शेरा मारला की सर्व पक्षकारांना म्हणणं मांडण्याची 8 दिवसाची संधी देण्यात येत आहे आणि प्रकरण आदेशासाठी बंद करण्यात येत आहे. 8 दिवसाची मुदत म्हणजे ही 8/5/2026 तारीख येत होती. दरम्यान आम्ही काय केलं की सहकार मंत्र्यांनी 24 तारखेला आणि 29 तारखेला स्थगितीचा आदेश जो दिला होता तो चॅलेंज करण्याकरता न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि ही याचिका न्यायालयापुढे 7 तारखेला सुनावणीला आली होती. 7 तारखेला सुनावणी होत असताना यामध्ये सहकार मंत्र्यांची स्थगिती दिलेली आहे, तो स्थगिती आदेश उठवला जाऊ शकतो असं यांना लक्षात आल्यानंतर सहकार मंत्र्यांनी घाई गडबडीमध्ये 7 तारखेला जो आमचा 22/4/2026चा प्रशासक समिती नेमणुकीचा आदेश होता तो आदेशच रद्द करण्याचा आदेश पारित केला. सकाळी सुनावणी सुरू झाली आणि सहकार मंत्र्यांचा 7/5चा जो आदेश होता तो मेहरबान न्यायालयापुढे सरकारी वकिलांनी दाखल केला आणि सांगितलं की यांच्या नेमणुकीचा आदेशच रद्द केला आहे, त्यामुळं सहकार मंत्र्यांनी जी स्थगिती दिली त्या संदर्भातलं जे पिटिशन आहे ते आता पिटिशन यापुढे ते चालणार नाही. म्हणून कोर्टाने असं त्यामध्ये सांगितलं की ठीक आहे, मी यामध्ये जो आदेश पारित करतोय तो असा आदेश कोर्टाने पारित केला की सहकार मंत्र्यांनी 7/5चा जो आदेश दिलाय तो आमच्या वकिलांनी सांगितलं तो आपण चॅलेंज करू शकता आणि त्याच आदेशामध्ये कोर्टाने सांगितलं की 1 आठवड्याच्या आत त्या ठिकाणी जी प्रशासकीय समिती आहे त्याच्यामध्ये फेरबदल करावेत आणि त्यानंतर 15 दिवसात निवडणुका घ्याव्यात. हा आदेश झाल्यानंतर प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे यांनी 12/5ला
जिल्हा उपनिबंधक पुणे यांची प्रशासक म्हणून कारखान्यावरती नियुक्ती केली. त्यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी पदभार घेतला नाही आणि 13 तारखेला प्रादेशिक संचालकांना कळवलं की माझ्या नियोजित कामकाजामुळे मला पदभार स्वीकारता येत नाही, त्या ठिकाणी आपण वेगळा प्रशासक नेमावा. अशा परिस्थितीमध्ये हे प्रकरण निवडणूक प्रक्रिया थांबली गेली आणि थांबली गेल्यामुळे पुन्हा प्रादेशिक सहसंचालकांनी न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली की 15 दिवसामध्ये हा निवडणूक कार्यक्रम सुरू करता येत नाही, त्याकरता आम्हाला 3 ते 4 महिन्याची मुदत मिळावी. हे प्रकरण त्यांचं ज्यावेळेस न्यायालयापुढे दाखल झालं त्याच वेळेस आम्ही सहकार मंत्र्यांनी 7/5/2026 रोजी आमच्या प्रशासकीय समितीच्या नेमणुकीचा जो आदेश रद्द केला होता त्या विरोधात आम्ही याचिका हायकोर्टात दाखल केली. प्रादेशिक सहसंचालकांनी जी याचिका मुदतवाढीसाठी न्यायालयामध्ये दाखल केली होती ती 8 तारखेला सुनावणीला मेहरबान न्यायालयापुढे आली. त्यावेळेस आमच्या वकिलांनी सांगितलं की सहकार मंत्र्यांनी जो आमच्या विरोधात आदेश दिलाय तो आदेश चॅलेंज करण्याबाबतची याचिका आम्ही न्यायालयामध्ये दाखल केलेली ती पण सुनावणीला घ्यावी. हे करत असताना न्यायालयाने सांगितलं की दोन्ही याचिका एकत्र करून 10 तारखेला सुनावणी न्यायालयाने ठेवली. 10 तारखेला न्यायालयाने सुनावणी ठेवल्यानंतर यामध्ये आमच्या याचिकेवर म्हणणं ऐकून घेताना कोर्टाने सहकार मंत्र्यांनी जो चुकीचे आदेश केलेले आहेत, बेकायदेशीर आदेश केलेले आहेत, त्या आदेशात सहकार मंत्र्यांच्या विरोधात कडक शब्दामध्ये प्रतिक्रिया व्यक्त करून नाराजी व्यक्त केली. न्यायालयाची ती जी काही शब्दरचना किंवा जी भाषा असेल त्याच्यावर मी वेगळं मत व्यक्त करणं हे योग्य नाही, म्हणून त्यावर मी जास्त बोलणार नाही. परंतु न्यायालयाने या आदेशामध्ये स्पष्टपणानं सांगितलं की सहकार मंत्र्यांनी सदरचे आदेश चुकीचे पारित केलेले आहेत, परंतु निवडणूक घेणं महत्त्वाचं आहे आणि याकरता प्रादेशिक संचालकांना कोर्टाने आदेश केले की 2 दिवसामध्ये म्हणजे 12 तारखेच्या प्रशासकाची नियुक्ती करावी. कारखान्याच्या इन्चार्ज एमडींनी 16 तारखेच्या आत अद्ययावत मतदार यादी दाखल करावी. हे करत असताना कारखान्याने त्या ठिकाणी सांगितलं होतं की आमच्याकडे पैसेच नाहीत भरायला आणि कारखाना 25 वर्ष हा भाडे करारानं चालवायला दिलेला आहे. म्हणून कोर्टाने विचारलं कारखान्याकडे पैसे नाहीत तर मग आता निवडणुकीला लागणारा निधी हा भरणार कोण. त्यावेळेस आमच्या वकिलांनी असं सांगितलं की जो भाडे करार झालाय, जो भाड्याने चालवतोय कारखाना, त्याच्याकडून आम्हाला प्रति टनाला 100 रुपये भाडं मिळतं. गेल्या वर्षी 6.5 लाख क्रशिंग झालंय, म्हणजेच आम्हाला 6.5 कोटी रुपये भाडेकरूकडून येणं आहे. त्या पैशातून निवडणूक निधी भरणा करण्याबाबतचे आदेश व्हावेत. म्हणून कोर्टाने विचारले की कोण भाडेकरू आहे, त्या पद्धतीने आम्ही भाडेकरूचं नाव सांगितलं. त्या पद्धतीनं कोर्टानं आदेशामध्ये उल्लेख केला. साई प्रिया शुगर्स यांनी 17 तारखेच्या आतमध्ये उर्वरित 40 लाख रक्कम प्रादेशिक सहसंचालकाकडे भरणा करावी आणि ती रक्कम भरणा झाल्यानंतर 19 तारीख किंवा त्यापूर्वी प्रशासकाने कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू करावा, असे आदेश झालेले आहेत.